नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीज करिअर अड्डा. आज आपण केडीएमसी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या फायनल मेरिट लिस्ट नंतर सुरू होणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. निकाल लागला आहे, नाव लिस्टमध्ये आलं आहे. आता पुढे काय? हाच सगळ्यांचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपण आज पाहणार आहोत. दस्तऐवज पडताळणी म्हणजे काय सर्वप्रथम समजून घेऊया. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकं काय? भरती प्रक्रियेत तुम्ही दिलेली सर्व माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि आरक्षणाची पात्रता यांची अधिकृत पडताळणी व्हेरिफिकेशन केली जाते. म्हणजेच तुम्ही फॉर्ममध्ये जे काही भरलं आहे ते प्रत्यक्ष कागदपत्रांशी जुळतं का हे तपासलं जातं. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम नियुक्ती अपॉइंटमेंट केली जाते. कोणती कागदपत्र लागतात? चला तर पाहूया. केडीएमसी भरतीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणती कागदपत्र घेऊन जायची आहेत? ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट ॲप्लिकेशन फॉर्म, परीक्षेचा प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड, निकालाची प्रिंट किंवा मेरिट लिस्टची कॉपी, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास, निवास प्रमाणपत्र डॉमिसाईल, जन्मतारीख पुरावा 10वीच्या प्रमाणपत्रावरून आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र आयडी प्रूफ, अनुभव प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. जर आवश्यक असेल तर MSCIT किंवा संगणक प्रमाणपत्र ज्या पदासाठी आवश्यक आहे त्या बाबतीत. दिव्यांग उमेदवारांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो नवीन आणि स्पष्ट. सर्व कागदपत्रांच्या स्वप्रमाणित सेल्फ अटेस्टेड छायाप्रती सोबत मूळ कागदपत्र दाखवणं अनिवार्य आहे. पडताळणीची प्रक्रिया आणि सूचना. केडीएमसी कडून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉल लेटर किंवा शेड्यूल जाहीर केलं जाईल. त्यामध्ये वेळ, तारीख आणि ठिकाण स्पष्टपणे दिलं असेल. त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक आहे. जर उमेदवार अनुपस्थित राहिला तर त्याची निवड आपोआप रद्द केली जाऊ शकते. पडताळणी दरम्यान अधिकाऱ्यांकडून तुमची कागदपत्र तपासली जातील आणि सर्व काही योग्य असल्यास तुम्ही अंतिम निवड यादीत कायम राहाल. चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्र आढळल्यास उमेदवाराला थेट अपात्र ठरवण्यात येतं. तर मित्रांनो, ही होती केडीएमसी फायनल मेरिट लिस्ट नंतरची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया. जर तुमचं नाव लिस्टमध्ये आलं असेल, अभिनंदन. पण आता निष्काळजीपणा नको. सर्व कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवा आणि वेळेडेत उपस्थित राहा.